हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर इथं बघा, मी पेपर कटिंगनुसार ब्लाऊजचा मागचा भाग हा कट करून घेतलेला आहे आणि आज आपण खूपच सुंदर अशी गळा डिझाईन पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं बघा, मी 2.25 इंच इतकी गळा रुंदी ठेवून बॅकनेक कट करून घेत आहे आणि आपली गळा उंची आहे 8.5 इंच इतकी. तर त्यानुसार आपल्याला गळ्याची डिझाईन ही बसवायची आहे. तर बघू शकता, अशा राऊंड नेक मी हा ठेवलेला आहे आणि त्यामध्येच मी एकदम छोटंसं पॅचवर्क करून डिझाईन ही बनवणार आहे. तर अशा पद्धतीनं मी गळ्याची डिझाईन ड्रॉ करून घेत आहे बघा, आणि त्याप्रमाणे आपल्याला कटिंग हे करून घ्यायचं आहे. बघू शकता, एकदम वेगळी आणि लेटेस्ट अशी ब्लाऊज डिझाईन आपण आज बनवणार आहोत. तर आपण गळा हा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित असा कट करायचा आहे. दोन्ही भाग म्हणजे जिथं आपली घडी असते ती एकावर एक व्यवस्थित ठेवून आपल्याला गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. आता मी घेतलेला आहे मेन फॅब्रिक. त्यावरती आपल्याला अस्तरचा भाग उलट बाजूला ठेवून गळा स्टिच करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीनं बघा, एकदम स्टँडर्ड टिप ठेवून आपल्याला गळ्याचा आकार स्टिच करून घ्यायचा आहे. कापड वेळोवेळी एकदम व्यवस्थित करत करत आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीनं पहिली टिप आपल्याला मारून झाली की एक्स्ट्राचं जे गळ्याचा आकाराचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. अशा पद्धतीनं अस्तरचा जो आकार आहे त्याच आकाराप्रमाणे आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं आहे. आणि जिथे जिथे गळ्याचे आकार म्हणजे गोल आकार किंवा एकदम चौकोन आकार आहे तिथे आपल्याला एकदम छोटे छोटे कट हे देऊन घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीनं कोपऱ्याचा जो कट आहे तो न चुकता एकदम व्यवस्थित द्यायचा आहे. तरच आपले जे कोने आहेत गळ्याचे ते एकदम व्यवस्थित बाहेरच्या बाजूला निघून येतात. बघा, अशा पद्धतीनं आता छोटे छोटे कट देऊन झाल्यानंतर आपल्याला अस्तर हे उलटं करायचं आहे आणि फॅब्रिकवरून अस्तर आतल्या बाजूला घालून आपल्याला दाबटीप ही मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं बोटाने प्रत्येक वेळेस अस्तर आणि फॅब्रिक सरळ करत आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्यामुळे गळ्याचा आकार बाहेर निघून येतो आणि एकदम परफेक्ट असा आकार गळ्याचा तयार होतो. बघा, अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं बोटांनी आपल्याला फॅब्रिक आणि अस्तर हे एकसारखं करून त्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता दाबटीप देऊन झाल्यानंतर तुम्ही गळ्याचा आकार पाहू शकता. खूपच सुंदर असा एकदम दोन्ही बाजूला एकदम परफेक्ट असा आकार आलेला आहे. तर आता आपल्याला राहिलेला जो अस्तरचा भाग आहे तो फॅब्रिकला अटॅच व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तिन्ही बाजूने आपल्याला टिपा ह्या मारून घ्यायच्या आहेत. बघा, कुठेही फॅब्रिक फुगू द्यायचं नाही किंवा चूनही पडू द्यायची नाही अस्तरलाही. बघा, अशा पद्धतीनं आता ह्या बाजूलाही आपल्याला अशाच टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि टिप मारून झाल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं आहे. अस्तरचा जो आपला आकार आहे तो तसाच व्यवस्थित राहिला पाहिजे. अस्तर चुकूनही कट करायचं नाहीये. फक्त एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तेच आपल्याला कट करून टाकायचं आहे. बघू शकता, अशा पद्धतीनं आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे.
एकदम सुंदर पद्धतीनं बॅकनेक आपण अशा स्टेप फॉलो करत गेलो तर सुंदर पद्धतीनं बॅकनेक तयार होतो बघा. चून पडत नाही, एकदम व्यवस्थित इस्त्री केल्यासारखा ब्लाऊज स्टिच करून तयार होतो. आता बघा इथं मी हातानेच आपल्याला जो टक्स टाकायचा आहे त्याचं माप टाकलेलं आहे आणि आता मी टक्स टाकून घेते बघा. अंदाजे पाव इंचापेक्षा एकदम थोडासा जास्त असा आपल्याला रुंदीचा टक्स मारून घ्यायचा आहे, उभा टक्स दोन्ही बाजूला. आणि त्यावरती डबल टिप करून लॉकही करायचा आहे टक्स, कारण तो नंतर उसवू शकतो यासाठी. तर आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीनं अस्तरची कमरपट्टी मी कट करून घेतलेली आहे पहिलाच, ती आता मी अटॅच करून घेते. पहिली टीप एकदम स्टँडर्ड टीप आपल्याला घालायची आहे, म्हणजे जेवढी टीप आपण शिवणकाम करताना वापरतो तेवढीच टिपावरती आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. आणि आता त्यावरती ती पट्टी उलटी करून त्यावरती आपल्याला दाबटीप ही देऊन घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला द्यायची आहे आतल्या बाजूला टीप, म्हणजे कमरपट्टी दुमडून त्यावरती आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीनं तर आपली कमरपट्टी ही स्टिच करून झालेली आहे. गळ्याचा आकार हे तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट सुंदर असा आलेला आहे, ॲक्युरेट. तर आता आपल्याला मधला जो पॅच आहे किंवा आपण एखादं फूल म्हणू शकतो, तर ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकताय मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे, 2 ते 2.5 इंच होईल इतकी. आणि त्यालाच आपलं जे फॅब्रिक आहे त्याला लावून हा मी छोटासा बो तयार करते बघा. अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला मी टिपा मारून घेत आहे बघा. अशा पद्धतीनं आता तो मी उलटा करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं छोटासा बो तुम्ही तयार करू शकता. खूपच सुंदर हे बो दिसतात ब्लाऊजच्या बॅकनेकला. तर जर ब्रोकेड नेक असेल, ब्लाऊज असेल, म्हणजेच एकाच कलरचा ब्लाऊज असेल, तर अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही बनवू शकता. खूपच सुंदर ही डिझाईन दिसते, लेटेस्ट अशी डिझाईन आहे ही. तर मी त्यावरती दाबटीप ही देऊन घेतलेली आहे बघा दोन्ही बाजूला. आणि आता आपण त्याचा बो तयार करणार आहोत. तर खूपच सुंदर अशा पद्धतीनं हा बो स्टिच करून होतो बघा. तर सुई दोरा घ्यायचा आहे आणि नेहमी आपण बो तयार करतो, एकदम छोटंसं फूल जसं तयार करतो त्याप्रमाणे हा बो तयार करून घ्यायचा आहे. बघू शकताय छोट्या छोट्या चोन्या पाडायच्या आहेत आणि गोळा करायचा आहे. बो तयार झालेला आहे. आणि आता आपण त्यामध्ये लावणार आहोत एक छोटासा मणी किंवा बटन. तर बघू शकता आपला बो रेडी झालेला आहे आणि त्याला आपण आता छोटंसं बटन लावायचं आहे, किंवा एखादा मणी लावला तरीही चालेल. तर बघा अशा पद्धतीनं मी एक मणी लावून घेत आहे त्याच्या सेंटरला. तर तो डबलदा त्यामध्ये धागा ओवून आपल्याला फिक्स करून टाकायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीनं. आणि शेवटी गाठी मारून घ्यायची आहे. तर हा बो आपल्याला आता ब्लाऊजवरती अटॅच करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही खूपच सुंदर अशी डिझाईन होती ही. बॅकनेक डिझाईन खूपच सुंदर दिसते. ब्लाऊज जेव्हा आपण घालू तेव्हा खूपच छान हा गळा दिसतो बघा. एकदम सिंपल पण खूपच ट्रेंडी असा हा गळा आहे. बघू शकता तुम्ही. तर बरोबर सेंटरला आपल्याला हा बो अटॅच करून घ्यायचा आहे बघा. बघा अशा पद्धतीनं खूपच सोप्या पद्धतीनं हा गळा आपला तयार होतो. अगदी 10 ते 15 मिनिटात आपला हा बॅकनेक स्टिच करून होतो. ब्लाऊज थोडा पसरून ठेवायचा आहे बघा गळा, आणि मगच फुल हे जोडून घ्यायचं आहे हा बो. कारण जर एकदम जवळजवळ तुम्ही जर गळा धरून जर बो लावलात तर नंतर ब्लाऊज घातल्यानंतर तो पसरतो आणि मग पाठीमागे खेचल्यासारखं वाटतं.
तर तसं न करता एकदम पसरून ब्लाऊज ठेवायचा आहे आणि मगच हा बो अटॅच करून घ्यायचा आहे. तर आता आपण लावून घेत आहोत एक नाजूकशी लेस, गोल्डन लेस मी घेतलेली आहे आणि ती आता गळ्याच्या आकारानुसार मी लावून घेत आहे बघा. गळ्याचा आकार आपण जसा काढला होता त्याचप्रमाणे ही लेस मी लावून घेत आहे बघा. तर अशा पद्धतीने आपली लेस ही लावून झालेली आहे. गळ्याच्या आकाराप्रमाणे एकदम व्यवस्थित. एक्स्ट्राची जी लेस होती ती मी कट करून टाकलेली आहे आणि आता आपली लेस लावून झालेली आहे. तर त्यावर आपल्याला डबल टिप आता मारून घ्यायची आहे बघा. लेसवरती छोटीशी लेस असली तरी पण आपल्याला 2 टिपा ह्या घ्यायच्या आहेत बघा लेसवरून, कारण ती एकदम व्यवस्थित कापडावरती बसून जाते आणि नंतर उसवायची किंवा उभीही राहत नाही. यासाठी डबल टिप लेसवरती लावून घ्यायची आहे बघा. बघू शकता आपला गळा हा तयार झालेला आहे. किती सुंदर, एकदम 10 ते 15 मिनिटात होणारी ही गळा डिझाईन आहे, पण एकदम सुंदर अशी गळा डिझाईन आहे बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत थँक यू.